बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले मित्रांनो, आता आपण आलोय बाळूमामाच्या पालखीला. आता तसं बघायला गेलं, बाळूमामाची पालखी म्हणजे स्वर्गच म्हणायचं. असं सहजासहजी जर बघायला गेलं तर गावच्या यात्रेला किंवा जत्रेला जेवढं माणूस नसते ना, तेवढं बाळूमामाच्या बघायला म्हणजे पालखीला तेवढी गर्दी असते. आता आपण बघतोय पालखी समोरच कीर्तनाची तयारी चालू आहे. एकीकडे भजन चालू आहे, एकीकडे दर्शन रांग चालले आणि एवढं म्हणजे मोठं पटांगण आहे, एवढं असंख्य भाविक आहे, बसायला पण जागा पुरणार नाही संध्याकाळची वेळ. आता साधारण 3-4ची वेळ आहे, पण कमीत कमी 7-8 वाजेपर्यंत हे पूर्ण पटांगण होऊन जाईल. म्हणजे जवळजवळ जामच होते, बसायला बी जागा राहत नाही आणि उभा बी राहायला जागा राहते. आता तुम्हाला खूप माहितीच आहे, बाळूमामा म्हणजे जगाचा मालक आणि माझा देव साधा सुद्धा नाही. हा एकमेव देव असा आहे की माझ्या देवाला भेटायला जायची गरज पडत नाही. माझा देव साक्षात पांडुरंग परमात्मा तुमच्या भेटीला येतो, कुठं जायचीच गरज पडत नाही. तेवढंच बघा, बाळूमामाचा जीव की प्राण मेंढर. म्हणजे बाळूमामांचं दर्शन तर करायला माणूस जाता आवर्जून, पण बाळूमामांचं दर्शन करून जर मेंढी माऊलीला नाही भेटलं किंवा मेंढी माऊलीचं दर्शन जर नाही केलं तर बाळूमामाचं दर्शन आपल्याला पूर्ण आहे. बोला तर मग बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा, जय बाळूमामा.